सच्च भाव उठा चला, सशस्त्र भाव उठा चला, उठा राष्ट्रवीर हो वाटे, रामानंद स्मरता कंठी, तो भक्तासी पावतो. नमस्कार मंडळी, जय श्रीराम. स्वागत तुमचं आपल्या मोहिमेतील तिसऱ्या दिवसामध्ये. आज एवढ्या सकाळी उठायचं कारण म्हणजे आज आहे शिवप्रभू दौड. आत्ता वाजले सकाळचे 4 आणि आता शिवप्रभू दौड्यामध्ये ज्या स्पर्धकांनी भाग घेतला होता ते आणि सहकारी कार्यकर्ते आता आम्ही सगळे उठलेलो आहोत. आता इथून आम्ही जाणार शिवप्रभू दौड ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणावरती. त्याचबरोबर महाजन गुरुजींनी देखील सकाळी सकाळी भोपाळे म्हणून सर्व धारेकऱ्यांना उठवायला घेतलेले. आता सगळे धारेकरी उठतील, व्यायाम होईल, पण ह्या सगळ्या गोष्टी आज नाही बघायला मिळणार आपल्याला, कारण की मी चाललो शिवप्रभू दौडेकडे. एक आता सकाळचे 4 वाजलेले आहेत. प्रत्येक धारेकरी उठून आता जरासं आपला जिथं मुक्काम असतो ना ते सोडून थोडंसं लांब आपण शिवप्रभू दौड ठेवतो. सो आता तिकडेच आलेलो आहे मी. शिवप्रभू दौड घेण्याचं कारण एकच असतं की दरवर्षी ध्वजाचा मानकरी कसा ठरवायचा, तर या उपक्रमातून आपण ठरवला जातो. आता वेगवेगळ्या जिल्ह्यामधून वेगवेगळे धारेकरी स्पर्धक ह्या दौड्यामध्ये भाग घेत असतात आणि ज्या स्पर्धकाचा पहिला नंबर येतो तो पुढच्या वर्षी ध्वजाचा मानकरी होत असतो. सो मागच्या वर्षी चिपरी गावातून आलेले तेजस पवार हे आपले ध्वजाचे मानकरी होते. मागच्या शिवप्रभू दौड्यामध्ये त्यांचा पहिला नंबर आला होता. तुम्हाला जितकी उत्सुकता लागून आहे तितकीच मला देखील आहे. सो आज आपण पाहूयात या मोहिमेमध्ये, ह्या दौड्यामध्ये कोण पहिले येते आणि पुढच्या वर्षी 2025च्या मोहिमेमध्ये ध्वजाचा मानकरी कोण होते. मस्त तेजस, पुन्हा एकदा ध्वजाचा मान मिळालेला तुला. थकवा गेलाय का तुझा, पहिले ते सांग. ठीक आहे ना. शिवप्रभू दौड तुम्ही पाहिले असेल, आता पूर्ण झालेली आहे. मागच्या वर्षी ध्वजधारी जे होते तेजस पवार चिपरी गावचे, ह्या वर्षी देखील त्यांनाच मान मिळालाय. आणि त्या गड्यांनी पहिल्या दुसऱ्यामध्ये एवढा खूप जास्त डिफरन्स ठेवला होता, कारण की त्याची डेली प्रॅक्टिसचा माणूस आहे तो, त्यामुळं हे ते साध्य करू शकला. मावळ तालुक्यातून देखील काही धारेकरी पळाले होते, माझ्यासोबत आहेत आता. सो त्यांचा अनुभव पण जाणून घेऊया. तर दादा तुमचं नाव काय? ओमकार संतोष मुरे. आणि दादा तुमचं? आदेश सुरेश कारके. दोघं पण वर्षातले ना तुम्ही? नाही, मी सोमटण्यातला, हा उर्ष गावचा. तर कसं तुमची पहिलीच मोहीम होती ना? माझी पहिलीच मोहीम होती, तरी मला अनुभव चांगला भेटला. पुढच्या वर्षी जोरात तयारी करून येईन नक्कीच. आणि आपल्या मावळासाठी आपला ध्वज घेऊन जाईन. नक्कीच नक्कीच, खूप खूप मोठी गोष्ट आहे. दादा तुमची तयारी? माझी चौथी मोहीम होती, माझी तयारी चालू होती 6 महिन्यापासून. तो चढ जास्त असल्या कारणाने ना पायदारा दमले होते. शेवटचा चढ. पण नाही, यातून आपल्याला कळतं ना की आपल्याला आता प्रॅक्टिसची गरज आहे. आपल्याला जर मावळाकडे ध्वज आणायचा असेल तर आपल्याला प्रॅक्टिस, मोहीम झाली की प्रॅक्टिस चालू करायला लागेल. वर्षभर तरी प्रॅक्टिस करणे, नक्कीच. हे आम्हाला अनुभव भेटला याच्यातून. बरोबर. काही होणार नाही. तुमचा कितवा नंबर आला होता आता? माझा 20च्या याच्यात आहे, 20च्या पट्टीमध्ये. 13वा आला होता. चांगला आहे की, पण हा पण आकडा चांगला आहे की 90 पेक्षा जास्त धारेकरी होते. 110 होते ना. 110 मध्ये 13वा नंबर, म्हणजे ही पण खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. नक्कीच नक्कीच प्रयत्न करूया पुढच्या वर्षी नक्कीच नेऊ आपण. मावाचा पुणे जिल्ह्यात पहिल्यांदा ध्वज आपण नेऊ, ही गॅरंटी देतो. मला असं वाटतं की शिवप्रभू दौड्यामध्ये नंबर हा स्पर्धा असल्यामुळे नंबर हा एकच काढला जातो, पण शिवप्रभू दौड्यामध्ये जे कोणी भाग घेतं की नाही त्या प्रत्येकाला दाद दिली पाहिजे. एवढं 4 दिवस चालून यायचं, एवढं सगळे पाय थकल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा शिवप्रभू दौड्यामध्ये 7-8 किलोमीटर पळताय आणि ते देखील नंबरासाठी. सो ही फारच मोठी गोष्ट आहे. यासाठी एक वेगळीच जिद्द लागते, इच्छाशक्ती लागते आणि ह्या प्रत्येक स्पर्धकाकडे ती होती. हे नंबर जरी नसला आला ना दादा, तरी आपण पळालोय ना, हीच खूप मोठी गोष्ट आहे मला असं. मुक्कामाच्या ठिकाणी जसं पोहोचलो तसं इथं सगळं धारेकऱ्यांची आवरावर चालू झालेली आहे. आता इथे एक व्याख्यान होईल आणि त्यानंतर मग आपला ध्वजधारी पुढे जातील आणि मग मोहिमेला सुरुवात होईल आपल्या तिसऱ्या दिवसाची.
आज भंडारा देखील आहे. म्हणजे मोहिमेमध्ये आपण शिदोरी घरून आणलेली असते 4-5 दिवसांची, ती इथंपर्यंत आपल्याला पुरवावी लागते. आणि आज मग तुळजाभवानीचा प्रसाद असेल, मग आपला भंडारा होईल आणि मग आज आपण प्रतापगडाच्या पायथ्याशी जाणार आहोत. वर्णन करताना सावरकरांचं एक वाक्य मला अतिशय आवडतं. आपण सगळ्यांनी ते मनावरती करून ठेवा. काय म्हणतात स्वातंत्र्यवीर? ते असं म्हणतात, आकाशात सूर्य तळपत असतो 12 तास, संध्याकाळी तो अस्ताला जातो, पण लगेच अंधार पडतो का? नाही. सूर्य अस्ताला गेला तरी सुद्धा त्याचा प्रकाश 1 तास टिकून राहतो. मात्र छत्रपती शिवराय असा तेजस्वी सूर्य होता, तो 50 वर्ष आकाशावर तळपत होता आणि तो अस्ताला गेल्यानंतर आता 350 वर्ष झाली, पण तरी त्याचा प्रकाश ओसरला नाही. तो आजही आम्हाला मार्गदर्शन करतो आहे. इतकं शिवाजी महाराजांचं तेज विलक्षण आहे. तुळजापूरची अंबाबाई रुसमिकाबाई ग, आवर झाली मला गोंधळाची घाई ग, तुळजापूरची अंबाबाई भगता तारी येते, ती मारिती आणि ते लेकरा सांगते. शर्वाय परेश कानडे. आणि कुठून आलायस तू? चिंचवड. शाळेत जातोस का? जातो. कितवीला? सिनियर KG. होय. लाठीकाठी कोणी शिकवलं? मी स्वतः शिकलो. स्वतः शिकलास? बरं. करून दाखवस का आम्हाला लाठीकाठीचं प्रत्यक्ष? हा. करून दाखवा. वाजलेले आहेत आणि मोहिमेतील 3ऱ्या दिवसाचा ध्वजाचा आपला प्रारंभ झालेला आहे. आता इथे महाबळेश्वरच्या या पोलो ग्राउंड मध्ये आपला मुक्काम होता की नाही, तिथून ध्वज निघालेला आहे आणि मुक्कामाचं ठिकाण म्हणजे पार गावी आपण आज मुक्काम करणार आहोत. पण वाटेमध्ये भंडाऱ्याचं नियोजन केलेलं आहे, सो तिथे आपल्याला थांबायला लागणार. झालेली सुरुवात तुम्ही पाहताय, किती भन्नाट वाटेतून आहे बघा. पूर्ण गच्च भरलेल्या झाडीतून, जावळीच्या जंगलातून मोहिमेची सुरुवात झाली आता आपली. मोहिमेतील हा 4था दिवस होता. महाबळेश्वरच्या पोलो ग्राउंडमधून सुरू झालेली ही तंगलतोड आज प्रतापगडावरील आई भवानीचं दर्शन घेऊन संपणार होती. तर मोहिमेचा मुक्काम म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या पार गावामध्ये होणार होता. जावळी म्हटलं की हा सगळा घनदाट जंगलाचा परिसर आलाच. कालपासून बघताय तुम्ही, आपण ह्या जावळीच्या खोऱ्यात शिरलेलो आहे आणि पूर्ण झाडी भरलेलं हे गच्च असं जंगल आहे आणि त्यातूनच मग आपली ही मोहीम चाललेली आहे. जावळीच्या त्या जंगलातून पुढे आलोय. आज आता माझ्यासोबत आहे टेहळणी पथकातले प्रशांत बापू आणि सुनील बापू. तर मला तुम्हाला विचारायचं आहे, आता इथून पुढे आपलं जे भंडाऱ्याचं नियोजन केलेलं आहे ते कोणत्या गावात असणार आहे, साधारण किती वेळ लागेल आपल्याला? आता भंडाऱ्याचं नियोजन आपलं मेटतळे बरोबर. या गावामध्ये हां हां हां. अजून आत्ता आपण इथं उभं राहिलोय, इथून एक पण अर्धा तासात आपण. बरोबर. आणि तिथे पोहोचेपर्यंतचा पूर्ण प्रवास हा जंगलातून असणार आहे आपला? हो, जंगलातूनच आहे. आणि मग तिथून पुढचा आपल्याला मेटतळे पारपर्यंत महाप्रसाद घेतल्यानंतर हां. आपण ऐतिहासिक रडतोंडी घाट उतरतो. बरोबर. ज्या घाटातून अफजल खान 7,000 सैन्य घेऊन शिवाजी महाराजांना भेटायला गेले हां होते. हां. त्या घाटातूनच आपण उतरणार बरं. आणि पारच्या रामवर्धाईच्या दर्शनाला जाणार. बरोबर. तिथून दर्शन घेऊन आपण प्रतापगडावर जाणार हां. आणि तुळजाभवानीचं दर्शन घेणार. बरं. या मागल्या 4 दिवसामध्ये आम्ही करत आलेलो प्रवास म्हणजे काय हो, तर महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतलेलं रायरेश्वर पठार, ते अफजुल्ल्याचा वध करून मोठा पराक्रम गाजवलेला प्रतापगड, म्हणजेच प्रतिज्ञा ते पराक्रम असा प्रवास आम्ही करत आलेलो.
पुढे आल्यानंतर मोहीम कुठल्या वाट्याने येते तुम्हाला दिसत असेल. आता खालती उतरायचं आहे. जे मेटथळ म्हणून गाव आहे की नाही जिथं भंडारा आहे ते खालतीच आहे. हे उतरल्यानंतर आपण त्याच गावात पोहोचतो. मोहीम आता आपली अशा वाट्याने जाते ज्या वाट्याने रिस्की पोर्शन्स आहेत. त्यामुळं ह्या भागातले धारकरी अगदी नियोजनबद्ध आहेत. बघा त्यांनी. दादा कुठल्या गावातले आहेत? कराडवरून. आणि आता हे पूर्ण वाट अशीच आहे का? अशीच आहे. त्यामुळे तुम्ही इकडे थांबलाय. आता किती वेळ थांबणार? संध्याकाळी 9-10 वाजतील. धारकरी आत्तापासूनच हे सगळं मोहिमेतील धारकऱ्यांना वाट दाखवण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आता तुम्हाला संध्याकाळपर्यंत उभं राहावं लागणार आहे 8-9 वाजेपर्यंत. चांगलं आहे. कारण की बऱ्याच वेळेस चुका होतात. नवीन धारकरी आलेले असतात. घाई गडबडीमध्ये बऱ्याचशा चुका होतात. त्या चुका टाळण्यासाठीच धारकरी आत्तापासूनच शिस्त लावण्यासाठी उभे आहेत तिथे. आता इथून पुढची पूर्ण वाट जी आहे की नाही म्हणजे फक्त मेट तळापर्यंतची. बरं मेट तळ जे आपलं भंडाऱ्याचं गाव म्हणायला काहीच हरकत नाही तिथंपर्यंत ही अशी वाट आहे. सह्याद्रीमध्ये अशा बऱ्याचशा वाट्या असतात. सो ही त्यातली एकच. आणि मागे सुनील बापूंनी आपल्याला सांगितलं की आपण मेटतळ्यापासून जसं पुढे जाऊ पारच्या साईडला तिथे रणतोंडे म्हणून घाट आहे. ज्या ठिकाणावरून अफजुल्ला जावळीमध्ये आला होता. सो त्या वाटेला आपण जाणार आहोत. त्या वाट्यानेच खालती पार गावात उतरणार आहोत. आपला ध्वज आता पुढे आहे. पुढे प्लेन वाट लागलेली आहे. परत ती क्रॉस करून आपल्याला पलीकडे जायचंय. पुन्हा एकेरी मार्गानेच उतरायचं. मोहिमेतील आपण खडतर मार्ग जे म्हणतो की नाही तो हाच आहे. यालाच आपण खडतर मार्ग म्हणतो. कधी एकेरी वाटेने उतरायचं आहे, कधी घसाऱ्याच्या वाटेने उतरायचं आहे, कधी चढून जायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी मोहिमेमध्ये अनुभवायला मिळतात. आणि बरं साधं सोपं नाही आहे. ह्यासोबत आपल्यासोबत ओझं असतं. 4 दिवस घेतलेली शिदुरी असेल, कपडे असतील, बेडिंग असेल तुमचं. सो ह्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्हाला चालायचं असतं. आज बरेचसे धारेकरी काय करतील माहिती आहे, म्हणजे मी एक अंदाज बांधतोय. आता तिथून निघाले पोलो ग्राउंडमधून मुक्कामाच्या ठिकाणावरून. आता भंडाऱ्याजवळ येतील मेट तळ्याला, भंडारा खातील आणि परत झोपी जातील. आणि यामुळे काय होतं, मग पुढचा पल्ला एक नाही किती बाकी आहे काय हे माहीत नसल्यामुळं मग तिथेच टाईम वेस्ट होतो. आणि पुन्हा मग सगळे धारेकरी निघतात आणि मग एकेरी वाट असल्यामुळं वेळ लागतो. सो ह्या गोष्टीमुळं बऱ्याच वेळेस आपल्याला टाईम लागतो मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी. पण साहजिक गोष्ट आहे. आता इतके दिवस आपण 3-4 दिवस सोबत आणलेलं घरचं शिळ्या भाकरी वगैरे खाल्लेलं असतं. पोटं भरलेले असतात धारकऱ्यांचे. त्यामुळं अचानक असं गरमागरम जेवण, तुळजाभवानीचा प्रसाद भेटल्यानंतर प्रत्येकजण दाबून ते खातं आणि मग सुस्ती चढते. बस
आता आपण भंडाऱ्याच्या ठिकाणी म्हणजे मेटतळे गावात पोहोचलेलो आहे. माझ्यासोबत आहेत भंडाऱ्याचं नियोजन केलेले शेलार मामा. तर मला तुम्हाला विचारायचंय की हे जे भंडाऱ्याचं नियोजन आपण केलं यासाठी तुम्हाला किती कष्ट घ्यावे लागले आणि केव्हापासून करताय सगळं? खरं तर मोहिमेमध्ये कष्ट या शब्दाला आम्ही तशी अर्थाने किंमत देत नाहीये, कारण धारकरी हा कष्ट करण्यासाठीच असतो आणि कष्टातूनच चांगला धारकरी किंवा गुरुजींनी जे आम्हाला शिकवलेले, जे मार्गदर्शन केलेले की धारकरी हा धारेसारखा धारदार असावा. त्यामुळे कष्ट हे आमच्या दृष्टीने नगण्य, पण तरीही नियोजन करण्यासाठी जवळपास 15 दिवस आमच्या वाई तालुक्यातील आणि सातारा कराड तालुक्यातील धारकऱ्यांनी नियोजन करून आजची जी आपली भंडाऱ्याच्या ठिकाणी आपण आलेलो त्याचा उत्तम प्रकारे त्याचं फलित आपल्याला दिसत आहे. चांगल्या प्रकारे नियोजन, भंडाऱ्यासाठी लागणारं साहित्य सांगलीने दिलेलं असून बाकीचं जे काही मटेरियल आहे मिळणार ते आम्ही वाई तालुक्याच्या वतीनं जे जे लागलं तिथे मोठ्या हिमतीनं आणि चांगल्या उद्देशाने आम्ही जमा केले. साधारण किती धारकरी आता नियोजन समितीमध्ये असतील? नियोजनामध्ये साधारणतः 250 ते 300, परंतु पूर्ण मोहिमेची संख्या सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून ते आत्ताचे उद्या समारोप होणार आहे, पण आज जवळपास 1,15,000 ते 20,000च्या आसपास प्रत्यक्ष इथं आहे आणि आजूबाजूला मागे पुढे असणाऱ्यांची संख्या 5-10 हजार असते. आत्ताच आता तुळजाभवानीचा आपला प्रसाद झालेला आहे. भोजन विभागातले काही धारकरी माझ्यासोबत होते, त्यांच्यासोबत थोडीशी चर्चा झाली. किती कष्ट घ्यावे लागतात, काय काय गोष्टी त्यांना कराव्या लागतात, पडद्या पाकच्या काही गोष्टी असतात. आणि आता लगेचच ध्वज निघालेला आहे, आपण जाऊयात. आता दादा मला काय विचारायचंय, आपला हा ध्वजाचा मुक्काम जो असणार आहे पार गावात असणार आहे, ठीक आहे, रामवर्धायनी मंदिर काहीतरी. मग इथून हा जो मार्ग असणार आहे हा जंगलातला मार्ग असणार आहे की डांबरीने? प्रतापगड मार्गे जंगलात जाऊ. हो, सिंगल वाटेने मार्ग. भंडाऱ्याच्या या मेटतळ गावापासून प्रतापगडी आपल्याला गाडी मार्गाने देखील जाता आलं असतं, पण त्याचा वापर न करता शिवकाळात मोठ्या प्रमाणात वापरात असलेल्या रणतोंडी घाटानं आपण प्रतापगडावरती आज जाणार होतो. आता मेटतळ्याहून पारमध्ये उतरणाऱ्या वाटेला लागलोय आपण. रणतोंडी घाट आपण जो म्हणत होतो त्या वाटेला आहे आणि पाठीमागे तुम्हाला दिसत असेल पलीकडे प्रतापगड दिसतोय आपल्याला. ध्वजेदारी पुढे गेलेले आणि पाठीमागे हे आपलं शस्त्र पथक आणि दंडकधारी धारकरी आहेत. आता आम्ही निघालोय ह्याच वाटेने. साधारण हे नाही म्हटलं, रस्त्याने आपण पाठीमागे पाहिलं की ते मेटतळ्यापासून प्रतापगडापर्यंतचं अंतर हे काहीतरी 14 किलोमीटर दाखवत होतं. पण आता आपण जंगलातल्या वाट्या घेणार आहोत, आपण कच्च्या पायवाटांनी वरती जाणार आहोत. तर मला असं वाटतं की 7-8 किलोमीटरचं डिस्टन्स असेल आणि हे करायला नाही म्हटलं तर ते 4 तास खूप झाले आपल्याला. सो लेट्स सी किती वाजता पोहोचतोय बघू आपण. आत्ता आपण मेटतळे या गावातून खाली उतरलोय आणि हा जो परिसर आहे ही भूमी म्हणजे ऐतिहासिक भूमी आहे. हा जो घाट आहे हा रणतोंडीचा घाट याला म्हणतात, की ज्या घाटातून अफजल खान 7,000 सैन्य घेऊन ह्या घाटाने खाली उतरला होता आणि नंतर तो पारला कोयनेच्या घाटावर जाऊन राहिला होता. आणि आपण बघतोय समोर किल्ले श्री प्रतापगड आणि प्रतापगडाच्या या बाजूला जो टेंगुळ दिसतोय तिथून पार घाट चालू होतो. हा रणतोंडीचा घाट आणि पार घाट हे 2 भागात विभागले गेलेले आहेत. पार गावापासून ते वेगळे झालेले आहेत. पूर्वीच्या काळी जे बैलावरून व्यापार व्हायचा तो पार घाटातून वर येऊन नंतर ह्या घाटातून वरती जायचा. चंद्रराव मोऱ्यांच्या लढाईमध्ये सुद्धा शिवाजी महाराज या निसनीच्या वाटेने, म्हणजे तो जो भाग आहे तो डोमेश्वर म्हणतात त्याला, तिथं एक निसनीची वाट आहे. त्या निसनीच्या वाटेतून खाली उतरून दरेगावातून ह्या भागात ह्या रणतोंडीने जावळीत उतरले होते. दुसरा मार्गच घुसायला नव्हता जावळीमध्ये. हे जे मेटतळे हे टोल नाका आहे त्या काळाचा. पुढं मेट गुताड म्हणून आहे, तो सुद्धा टोल नाका आहे. म्हणजे त्यावेळेचे जावळीमध्ये घुसण्याचे हे घुसायचं असेल तुम्हाला तर ह्या मेटांवरनं जायला लागायचं आणि तिथं तुम्हाला टोल द्यायला लागायचा. इथं सुद्धा जे रामवर्धायचं मंदिर आहे, ज्यावेळेला व्यापारी इथं वरती यायचे त्यावेळेला तो जो टॅक्स वसूल केला जायचा तर त्या पद्धतीनुसार 1 रुका
असं त्याचं गणित होतं. एक रुका या देवीला द्यायचा बरोबर. आणि बाकीचे पैसे हे सरकारी तिजोरीमध्ये ठेवायचे, बरोबर. अशी पद्धत होती. परत याच्यातले काही पैसे मेटतळ्याचे जे टोल नाक्यावरचे कर्मचारी असायचे त्यांना तो दिला जायचा. बेटगुटाटचे जे कर्मचारी असायचे त्यांना विभागून दिला जायचा. अशा पद्धतीने काम चालायचं. अजूनही आपण बघितलं तर घाटाची तटबंदी आपल्याला थोडी थोडी बघायला मिळते. इथं सुद्धा दिसते. ज्या वेळेला डांबरी घाट हा इकडचा आंबेनळीचा झाला नव्हता त्यावेळेला अनेक वर्ष गावकरी हा घाट वापरत होते आणि तेव्हापासून म्हणजे अनेक वर्ष त्यानंतरही हा घाट वापरला गेला. परंतु याला महत्व, ऐतिहासिक महत्व काय आहे की अफजल खान या घाटाने उतरला. 8 नोव्हेंबर 1659 उतरला. 9 नोव्हेंबरला इथं राहिला. 10 नोव्हेंबरला शिवाजी महाराजांना भेटायला गेला आणि तो शिवाजी महाराजांकडनं मारला गेला. बरोबर. हा फार मोठा इतिहास या घाटाच्या साक्षीने झालेला आहे. म्हणून मी ही माहिती तुम्हाला सांगितली आणि ह्या ऐतिहासिक भूमीतूनच आता आपण खाली उतरतोय. पार वर्धानीकडे जाणार आणि देवीचं दर्शन घेणार. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. या घाटाच्या सुरुवातीला असलेलं माथ्यावरील गाव म्हणजे मेटतळ आणि कोकणातील गाव म्हणजे पार. आणि ह्या दोन गावांना जोडण्यासाठी ह्या घाटाचा उपयोग आत्ता देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. जसं आम्ही भंडारा खाल्ला की नाही तसं या रणतोंडी घाटाला लागलो आणि घाट हा पूर्ण फक्त खालती उतरतोय. घाट कुठंच वरती चढत नाही आहे. आता थेट ही वाट आपल्याला पार गावाजवळ असलेल्या त्या कृष्णा नदीच्या पुलावरती घेऊन जाणार आहे. आता तर पूर क्रॉस केला आपण की मग पलीकडे पार गावात जाणार आहोत. हा रणतोंडी घाट उतरत असताना सारखी इतिहासातली एक गोष्ट मनाला चटका लावून जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 रोजी ज्या अफझुल्ल्याचा वध केला होता त्यावेळेसचा हा परिसर कसा असेल, त्यावेळेस आपले मावळे कसे लढले असतील. अफजल खानाचं 7,000 सैन्य ह्या घाटाने खालती उतरलं होतं. त्या सैन्याचं काय हाल झाला असेल, आपल्या मावळांनी किती त्यांना पळून पळून मारलं असेल, ही गोष्ट लक्षात येते. आणखी जावळीमध्ये उतरण्यासाठी त्यावेळेसची जी वाट होती अफझुल्ल्याला दिलेली ती रणतोंडी घाटाची, ह्या वाटेखेरीज त्याच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता वरती पळून जाण्याचा किंवा खालती उतरण्याचा. आपण गनिमी गावा म्हणतो की नाही त्याच पद्धतीनं महाराजांनी ती लढाई केली होती. फक्त ही एकच वाट, आता तुम्ही वाट बघताय वाटेच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे, पण त्यावेळेस जंगल कापून ती वाट केली होती फक्त आणि फक्त अफझुल्ल्या खालती जावळीत उतरला पाहिजे. आणि उतरल्यानंतर मग चारी बाजूला जे काही घाट आहेत त्या घाटाने आपल्या मावळ्यांनी खालती उतरून त्या पूर्ण अफझुल्ल्याच्या सैन्याचा फडशा उडवला होता. अशी ही इतिहासातल्या गनिमी गावाची लढाई सारखी ह्या भागामध्ये फिरत असताना ह्या भागाचं नाव घेतलं की मनाला चटका लावून जाते. आता येथून आपली रणतोंडी घाटाने मोहीम पुढे आली. इथं आल्यानंतर ही गोगलवाडी जी आहे त्या गावामध्ये गावकऱ्यांनी ध्वजाचं आणि ध्वजधारीचं पूजा केली, औक्षण केलं आणि मोहीम आता पुढे पलीकडे निघाली. ह्या वाटेने वरती मेटतळेपासून निघाल्यानंतर ह्या गोगलवाडीमध्ये पोहोचल्यानंतरच आपल्याला पाण्याची सोय होतीये. आधीमध्ये कुठेच पाणी नाही आहे. सो मग तिथून जो पाणीसाठा आपण भरून घेतला होता तोच इथंपर्यंत आपल्याला टिकवावा लागतो. इथं आल्यानंतर मग परत एकदा गोगलवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या होत्या, सो तिथेच पाणीसाठा भरून घेऊ शकतो. ॲक्च्युली आम्ही नाही घेतला, आमच्याकडे होता पाणीसाठा भरपूर, त्यामुळे आत्ता माझ्यासोबत आहेत योगेश दादा माने. तर दादा मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आता ह्या जावळी परिसरातून आपण जातोय, याचा खूप मोठा पराक्रम ह्या भागामध्ये गाजलेला तो अफझुल्ल्याचा वध. तर जावळी प्रसंगावरचा किंवा अफझुल्ल्यावरचा एखादा श्लोक तुम्ही सांगू शकाल का? हो, गुरुजींनी रचलेला श्लोक आहे. संतप्त क्रुद्ध नरसिंह रूपात गाली, शिवसिंह होऊन पुन्हा अवतीर्ण झाली, फाडोनी अफजल उदर शतधा टरारा, झाली भवानी तुळजा शिव खडगधारा, हृदयात वास करतो तुळजा भवानी, द्यावास आशी आठही कराने, इच्छा यशस्वी करण्या शिवभूपतींच्या, सेना खड्या आम्ही करू शिवसैनिकांच्या, सेना खड्या आम्ही करू शिवपायिकांच्या. आदरणीय गुरुजींनी रचलेले श्लोक आहेत. हे जे श्लोक आहेत ते त्या काळामध्ये जे आपल्या धारकऱ्यांचे अंतःकरण होते, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला गेले, शिवकाशीद असतील,
बाजीप्रभू देशपांडे असतील, शिवा नाहीतर जेव्हा महाले असतील, म्हणजे होता जेव्हा म्हणून वाचला शिवा, ह्यांची अंतःकरण कळायची असतील, ते काय अंतःकरणाची लोक होती, ते काय अंतःकरणाची धारकरी होते, ते ह्या वाटेवरून गेल्यानंतर कळतं. बरोबर. त्यांच्या अंतःकरणाचं ठाव घेण्यासाठी ह्या गडकोट मोहीम आहेत. त्यांचं अंतःकरण समजायचं असेल तर आपण या मार्गाने गेलं पाहिजे. आता आम्ही रडतोंडीचा घाट उतरला, अफजल खान या घाटातून आलेला आणि शिवछत्रपतींना भेटायला गेलेला, परंतु शिवछत्रपतींनी त्याला गाठून त्याचा कोथळा काढला. ती प्रेरणा या गडकोट मोहिमेतून मिळते, ते साहस या गडकोट मोहिमेतून मिळतं. खरं. तुम्हाला पाठीमागे जो दिसतोय की नाही दगडी पूल, हाच तो पूल आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता. म्हणजे शिवकाळातला हा पूल आहे. हा पूल आता पार गावाकडे आपण जातोय की नाही, हा ओलांडूनच जावं लागतं. कृष्णा नदी ओलांडण्यासाठी पावसाळ्यामध्ये हा पूल सोडून दुसरा ऑप्शन नसतो. आता पुलाच्या सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं तर इथे गणपती मंदिर देखील आहे. आता नदीमध्ये पाणी पूर्ण आटलेलं आहे खरं, पण एकंदरीत अशी पुलाची कंडिशन आहे आता त्याच पुलावरून आपली मोहीम चाललेली आहे. आता ते पुढे जाऊन पार गावात आपण जाणार आहोत. हे पाठीमागे तुम्हाला मंदिर दिसतंय आणि ही पुलाची सुरुवात आहे. इकडे पुढे आल्यानंतर इथे एक बोर्ड देखील लावलेला आहे, शिवकालीन पूल म्हणून, आणि धारकरी पूर्ण सगळं आता ह्याच वाटेने चाललेले. म्हणजे ह्याच गावामध्ये आपला मुक्काम आहे, पण आता वरती प्रतापगडावरतून जाऊन येणार आहोत आम्ही, त्यामुळे आता तिकडेच निघालो. जय श्रीराम. आता इथून प्रतापगडावर जायला नाही म्हटलं तर तासभर तरी लागेल, सो तिकडेच निघालो. ध्वज ॲक्च्युली पुढे गेलेला आहे आणि आता मागून सगळे धारकरी आम्ही निघालेलो आहे. आता आपण पार होऊन निघालो आणि वरती प्रतापगडाकडे चाललोय. पूर्ण जी वाट आहे की नाही पारच्या गावातून वरती प्रतापगडावरती चढते, स्टार्टिंगचा पोर्शन जो आहे तो पूर्ण स्टीफ आहे, छातीवरची चढण, दमछाक झाली. तुम्हाला कळत असेल की श्वास किती फुललेला आहे. पण आता कुठं एका सर्टन लेवलला आल्यानंतर सपाटीला लागलो आहे आणि मग हा टेक घेतला. जंगलातून पुढे सपाटीवर आल्यानंतर तुम्हाला प्रतापगडाचं दर्शन दिसत असेल. वरती प्रतापगड दिसतोय बघा. अगदी आता हाकेच्या अंतरावरती राहिलेलं आहे आणि इथून एक अर्धा तासामध्ये आम्ही वरती पोहोचू. कसरतीनंतर आमची मोहीम येऊन ठेपली आहे ती प्रतापगडाच्या पायथ्याला, म्हणजे तिथून आपल्या पायऱ्या चालू होतात. मागे बघाल तुम्ही इथे पोहोचलेलो आहे. मोहीम करत असता कुठलंही विघ्न येऊन देऊ नको. धारकऱ्यांच्या नावाला काळिंबा असं पासं पुसू नको. शिवहरार हा धारकरी तुमचा मानाचा, हा गुरुजींना मान द्यायचा. कुठे खाली तुळजाभवानी मंदिरामध्ये आता ध्वजाचं आगमन झालं, देवीची आरती केली, ध्वजाचं पूजन केलं आणि ध्वज आता वरती निघालाय. म्हणजे प्रतापगडावरती महाराजांचे जे स्मारक आहे की नाही तिकडे जाणार, त्यानंतर प्रेरणा मंत्र, ध्येय मंत्र घेणार आणि मग ध्वज जो आहे आपला पार गावाकडे पायउतार होईल. इकडे पुढे आल्यानंतर आपल्याला भवानी मातेच्या मंदिराजवळ असणारे हे काही ऐतिहासिक अवशेष, शिवकालीन अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. सगळे धारकरी आता ओळीने लाईनीत दर्शन घेत आहेत तुळजाभवानीचं मंदिर. माझ्या पाठीमागं तुम्हाला जे दिसतंय हेच ते तुळजाभवानीचं मंदिर, जी मूर्ती महाराजांनी स्वतः, आई जिजाऊसाहेबांनी स्वतः इथे प्रतापगडावरती आल्यानंतर बसवली होती. आणि अजून एक सांगितलं जातं की गडावरती ज्यावेळेस या भवानी मातेचं मंदिराचं काम होत होतं त्यावेळेस वरती केदारेश्वराची जी स्वयंभू मूर्ती आहे किंवा जे केदारेश्वराची पिंड आहे ते तिथे सापडली होती. त्यामुळे वरती गेल्यानंतर महाराजांचे स्मारक आहे, तिथून तुम्ही डाव्या साईडला गेल्यानंतर तिथून तुम्हाला ते केदारेश्वर महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं. आता इथलं दर्शन घेऊयात आणि वरती गेल्यानंतर महादेवाचं दर्शन घेऊयात.
प्रतापगडावरील तुळजाभवानी मातेचं दर्शन झालं आणि प्रतापगडावरती असणाऱ्या महाराजांच्या स्मारकाजवळ ध्वज आला होता. इथे प्रेरणा मंत्र ध्येय मंत्र घेतला आणि ध्वज आता पारगावाकडे पाय उतार झालेले आहे. आता निघालोय खालती मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे पार गावामध्ये. तुम्ही पाहिलं असेल गडाची आपण गडभटकंती गेली, गडावरती असलेल्या आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं, त्यानंतर महादेवाचं दर्शन घेतलं आणि गडाचा काही परिसर पाहिला. गडावरती आज शनिवार असल्यामुळं तसं पर्यटकांची खूप जास्त गर्दी होती, पण त्याहून जास्त म्हणायला गेलं तर ऑब्व्हियसली मोहिमेतील धारकांची संख्या खूप जास्त होती आणि ही चालूच राहणार आहे. बरं, अजून देखील जे काही धारकरी आहेत ते पोहोचलेले नाही आहे तिथंपर्यंत. सो रात्रीपर्यंत हा सगळा प्रवास चालूच असणार आहे आणि ह्याच वाटेने, कारण की जे मुक्कामाचं ठिकाण आहे पार तिकडे जाण्यासाठी गाडी रस्ता देखील आहे, पण त्या वाटेने जर गेलं तर तो वळसा मारून जातो, त्यामुळं वेळ खूप जास्त म्हणजे वेळखाऊ रस्ता आहे तो. जो सोपा आहे आणि लवकर पोहोचू तो हीच वाट आहे. ह्याच वाटेने धारकरी आपले वरती येत आहेत प्रतापगडावरती आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी आणि गड फिरण्यासाठी. खालती पारगावात असलेल्या त्या वरदायिनी मातेच्या मंदिरापासून वरती प्रतापगडावरती जाण्यासाठी आम्हाला नाही म्हटलं तर 1.5 ते 2 तास लागले, पण उतरायला तितकासा वेळ लागणार नाही. माझ्या मते एक अर्धा ते पाऊण तासामध्ये खाली पोहोचलो पाहिजे. सो लेट्स सी काय होते. आता ॲक्च्युली सूर्यास्त देखील झालेलं आहे, त्यामुळं उजेड देखील फारच कमी मिळणार आहे आपल्याला आता खालती पोहोचण्यासाठी. आता आपण मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे पार गावात पोहोचलेलो आहे. माझ्यासोबत मावळ तालुक्यातल्या उर्शा गावातले काही धारकरी आहेत आणि ऑलमोस्ट आपली मोहीम संपलेलीच आहे. तर मला त्यांना विचारायचंय, दादा तुम्हाला मोहीम कशी वाटली? अतिशय अविलक्षणीय मोहीम. मावळ तालुक्यातले माझे गाव जिथे आपलं लोहगड विसापूर 2 किल्ले आहेत, जे महाराजांच्या कृपेने आपण त्या खोऱ्यामध्ये राहतो, अशा मावळ खोऱ्यातून मी आलोय आणि माझ्या संघ आपल्या मावळातले बरेचसे सवंगडे आहेत. आणि खरं सांगायचं ती मोहीम म्हणजे की ज्याच्या अंगामध्ये शिवाजी आणि संभाजी, जसं गुरुजी सांगतात की शिवाजी आणि संभाजी ह्या गटाचं रक्त ज्या शरीरामध्ये आहे तीच लोक याचे देऊ शकतात. यावेळेस सुरुवातीला पहिल्याच दिवशी 25 तारखेची वाट ही एकेरी होती आणि त्या एकेरी वाटेला मी मागे अडकलो आणि जवळपास मी 22 ते 23 तास रात्रीला पण चालत होतो. तर याचं मला एकच सांगायचंय की आपल्या संयमाची पूर्णपणे परीक्षा घेणारी ही मोहीम होती. या मोहिमेमध्ये अख्खा शरीराचा कस लागला, पण कळलं की आपल्या शरीराची क्षमता किती आहे, आपण किती चालू शकतो. आधी लय भ्या वाटायचं मोहीम म्हणजे, आम्ही व्हिडिओ बघायचो, एवढं चालायचं, आपल्याला निबल का जुळल का एवढा पोषा घेऊन जायचं. खरं तर मोहीम म्हणजे तीच, अडचण आली तरच मोहीम होणार आहे. त्यातून आपल्याला कळणार आहे की किती त्या काळी महाराजांना त्रास झाला असेल. ज्या वाटेनं शिवाजी महाराज गेलेले त्या वाटेनं आम्ही रात्रीच चालत होतो. म्हणजे शिवाजी महाराज काय, आपल्याला फेसबुकवर एखादी पोस्ट आली, आता नाटक बघतो, पिक्चर बघतो, त्याच्यात काय कळत नाही. शिवाजी महाराज संभाजी महाराज जर मावळ अनुभवायचे असले तर त्यांच्या गोडकोटाच्यात गेलं पाहिजे, मोहिमेत गेलं पाहिजे. आम्ही तब्बल 24 ते 25 तास चालत होतो, रात्रभर चालत होतो. पाठ 5ला चालू झालो तर दुसऱ्या दिवशी पाठ 4, 4:30, 5 वाजेपर्यंत आम्ही कंटिन्युअस चालत होतो. तिथून पुढे 2 तास झोपलो, परत चालू केलं. पण पहिल्या दिवशी असं वाटत होतं की उगा चालू मोहिमेला. संयम हा खूप महत्वाचा असतो. ही मोहिमेत यावर्षी दाखवून दिलं. आजपर्यंत नुसतं ऐकलं होतं, पण स्वतःहून अनुभवल्यावर असं वाटलं की इथून मागच्या मोहिमे मी चुकवल्यात, आता इथून पुढे मी दरवर्षी या मोहिमेत सहभागी होणार. ज्यांना खरी राष्ट्रभक्ती कळायची असेल तर त्यांनी अवश्य मोहिमेमध्ये जॉईन व्हावं. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हे एवढं मोठं राष्ट्रकार्य आहे की जर कुणाला राष्ट्राबद्दल खरंच मनामध्ये वाटत असेल तर त्यांनी या प्रतिष्ठानशी स्वतःला एकरूप करून या कार्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. शिवप्रतिष्ठानचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला आमच्या पूर्वजांचं जीवन जगण्याची संधी आम्हाला दिलेली आहे. 1-2-3 पोरं नेलेली मी मोहिमेत. ती पहिली व्यसनी होती, दारू पे हे कर, ह्याच्याकडे जा त्याच्याकडे, पण त्यांच्यात जो बदल झाला बरं ना मोहिमेच्या ज्यातून, त्या पोरांना दारू सोडली महत्वाचं. पण आज त्याचं चांगलं चाललंय का पोराचं त्या. मग तो अनुभव परत आता आम्ही पण ना, आम्हाला कोणी विचारत होतो गावात ह्याच्यात आधी, आम्ही या मार्गात आल्यामुळे आम्हाला आता ओळखी झाल्या, ह्या गावातली माणसं त्या गावातली माणसं म्हणजे आम्हाला चांगली म्हणायला लागली. आणि परत ना काही गुरुजींच्या साथ ह्याच्यात राहून आम्ही बी बदललो. नाहीतर आम्ही बी जर या मोहिमेत नसतो तर आम्ही बी कुठेतरी आता दारू पिऊन एकूण पडलो असतो काय दावा. कारण मी पहिला वडाप करत होतो. महत्वाचा विषय मी तुम्हाला सांगू का, या मोहिमेत काय कोण रुपये देत नाही आपल्याला, तरी पण 4 दिवस की आणायला ते शिळ्या भाकरी खावा, ही खावा, ती खावा, कोण खात नाही. आम्ही घरी खात नाही, ताजं लागतं आम्हाला. आम्ही असं कधी झोपत नाही उघड्यावर. आम्हाला गादी पाहिजे, वर फॅन पाहिजे,
सगळं सोयी सुविधा पाहिजे त्या, तर आम्ही झोपतो. आईने एखादं साधं जरा जरी मीठ झालं तरी आईला आपण घरी असल्यावर कावतो, पण इथं असलं कावा येते का सांगा बरं. आज एवढा गारठा पडतोय तरी कोणाची किरकिर कोणाचं काय आहे का. ही सगळं मोहीम शिकवते. पाण्याची काय आहे मोहीम शिकवते. अन्नाची काय गरज आहे ती मोहीम शिकवते. मोहीम म्हणजे पैसे देऊन असं आपण गोव्याला जावा तुम्ही 10,000 रुपये खर्च करा, पण जेवढं सुख वाटत नाही तेवढं मोहिमेत येऊन सुख वाटतं. मोहीम म्हणजे असा चेष्टीचा विषय नाही. मोहीम म्हणजे जगण्याचा आदर्श. आपण आता गुरुजींचा एक श्लोक आहे बघा, कशासाठी आणि जगावे कसे मी, विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी, जगू पांग फेडा वया मायेची, आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुद्धांची. गुरुजी सांगते ते आपण कशासाठी आणि कसं जगलं पाहिजे त्याच्यात, असं आपल्याला कुठला कोण सांगत नाही. इथून पुढे मग आज आता हा एक शेवटची रात्र आहे, तर आता आम्हाला जाऊ वाटत नाही. किती जास्तीत जास्त दिवस आम्हाला इथं थांबू वाटतं. आता पुढच्या मोहिमेच्या आता आम्ही नंतर मग आता वाट बघतो.